माझा एकच प्रश्न आहे की एका बाजूला बातम्या अशा येत आहेत की तुम्हाला 1,00,000 कोटी रुपयेपर्यंतचं PWD कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट त्या ठिकाणी देता येत नाही। लाडक्या बहीण योजनेचा जे काही अर्थकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना तुम्ही आता त्या योजनेतून बाहेर काढत आहात कारण तुमच्याकडे पैसे नाहीत आणि अशा पद्धतीने एका बाजूला तुम्ही बजेट कट करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फक्त जाहिरातीसाठी ते सुद्धा 100-200 कोटी त्या ठिकाणी ठेवत आहात आणि ते सुद्धा गजबच कारभार आहे। त्याच्यामध्ये घर बांधायचं सरकारली आणि मग बांधल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये सरकारली राहायचं आणि मात्र अख्खं घर त्याचा वापर आणि भाड्याला कोणाला द्यायचं तर ते प्रायव्हेट लोकांना द्यायचं। म्हणजे 100 कोटी खर्च केल्यानंतर त्यात एक कंडिशन आहे 15% वेळ हा सरकारसाठी आणि 85% वेळ हा त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला दिला जाणार। म्हणजे गजबच कारभार आहे। आता एका बाजूला दादा असतील ना तर फायनान्स डिपार्टमेंट असेल ते सांगतात पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला